जरा विचार करा, जर आज मध्यरात्री अचानक तुमच्या घरातील सर्व वीज गायब झाली, आकाशात एक प्रचंड निळा प्रकाश चमकला आणि तुमच्या फोनवर एक असा संदेश आला जो मानवी भाषेत नाही, तर तुम्ही ज्याला कल्पना म्हणता ती अमेरिकेच्या नेवाळा वाळवंटातल्या एका कोपऱ्यात गेली 70 वर्ष सत्य म्हणून जगली. आपण ज्याला इतिहास समजतो तो कदाचित आपल्याला सांगितलेला सर्वात मोठा खोटा पाडा असू शकतो. आज आपण असं रहस्य उलगडणार आहोत जिथे मृत्यूला परवानगी आहे पण सत्य गोष्टीला नाही. आपण बोलतोय एरिया 51 बद्दल आणि त्या प्रवाशांबद्दल जे इथले नाहीतच. नमस्कार मित्रांनो, मी प्रमिल क्षेत्री. तुम्हालाही रहस्यमय आणि थरारक गोष्टी ऐकायला आवडत असतील तर प्रमिल क्षेत्री ह्या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून मी नवनवीन गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येईल. ब्रह्मांड इतकं अफाट आहे की त्यात आपण स्वतःला शोधणं म्हणजे महासागरात पडलेली एक सुई शोधण्यासारखं. ही गोष्ट सुरू होते 1947च्या त्या वादळी रात्रीपासून, जेव्हा न्यू मेक्सिकोच्या रोजवेलमध्ये काहीतरी कोसळलं. सरकारनं सांगितलं तो हवामानाचा एक फुगा होता, पण तिथल्या प्रत्यक्षदर्शींच्या डोळ्यांनी जे पाहिलं ते मानवी विज्ञानाच्या चौकटीत बसणारं नव्हतं. तिथूनच जन्म झाला एका अशा ठिकाणाचा ज्याचं नाव नकाशावरून पुसून टाकण्यात आलं, एरिया 51. नेवाडाचं ते रखरखीत वाळवंट जिथे जमिनीखाली काय चालतं हे शोधण्यासाठी रशियापासून चीनपर्यंत सगळ्यांनी आपले सॅटेलाइट्स लावले, पण हाती लागलं ते फक्त शून्य. या तळाच्या सभोवताली मोशन सेन्सर्स लावलेले. तुम्ही तिथे पोहोचण्याआधीच तिथल्या गुप्त रक्षकांना तुमची चावल लागते. पण प्रश्न हा नाहीये की तिथे सुरक्षा किती आहे. प्रश्न हा आहे की तिथे नक्की काय दडून ठेवलंय. 1989 मध्ये बॉब लाजार नावाचा एक माणूस जगासमोर आला आणि त्याने जे सांगितलं त्याने विज्ञानाचा पायाच हलवून सोडला. तो म्हणाला, मी तिथे विमानं बनवायला गेलो होतो, पण तिथे विमानं नव्हतीच. तिथे स्पेस क्राफ्ट होती जी या पृथ्वीवरच्या धातूची बनलेली नव्हती. लाजरनं उल्लेख केला रिव्हर्स इंजिनिअरिंगचा, म्हणजे परग्रहावरून आलेल्या उडत्या तपकड्या ज्या आहेत ना, त्या उघडून त्या कशा चालतात हे समजून घेणं. त्यांनी सांगितलं की त्या यानांमध्ये इंधन म्हणून एलिमेंट 115 वापरलं जातं, जे त्या काळी पृथ्वीवर अस्तित्वातच नव्हतं. आश्चर्य म्हणजे त्याच्या या दाव्यानंतर कित्येक वर्षांनी वैज्ञानिकांनी प्रयोगशाळेत तो घटक शोधून काढला. मग लाजारला हे कसं माहिती होतं? काय खरोखरच अमेरिकन लष्करानं एलियन सोबत एखादा गुप्त करार केलाय? काही सिद्धांतानुसार आपण आज जे इंटरनेट, फायबर ऑप्टिक्स आणि लेझर तंत्रज्ञान वापरतो ते आपल्याला परग्रहवासियांकडून मिळालेल्या ज्ञानाची देणगी आहे का? पण हे फक्त अमेरिकेपुरतं मर्यादित नाही. भारताच्या लडाखमधील कोंकाला पास या ठिकाणी पहा. तिथे स्थानिक लोक आजही सांगतात की त्यांनी जमिनीतून उडत्या तपकड्या बाहेर येताना आणि जाताना पाहिले. हा भाग भारत आणि चीनच्या सीमेवर आहे, जिथे दोन्ही देशांचे सैन्य एकमेकांकडे डोळे लावून असतात. पण तरीही या विचित्र प्रकाशाबद्दल कुणीच उघडपणे बोलत नाही. काय एलियनची पृथ्वीच्या आत आपले तळ बनवली आहेत? फर्मी पॅराडॉक्स नावाचा एक सिद्धांत सांगतो की जर परग्रहवासी आहेत तर ते समोर का येत नाही. याचं उत्तर कदाचित झू हायपोथेसिस मध्ये असू शकतं. आपण त्यांच्यासाठी एका प्राणी संग्रहालयातल्या प्राण्यांसारखे आहोत. ते आपल्याला लांबून बघतात, आपल्या प्रगतीवर लक्ष ठेवतात, पण जोपर्यंत आपण त्यांच्या पातळीपर्यंत पोहोचत नाहीत ना, तोपर्यंत ते आपल्याशी संपर्क साधणार नाहीत. पण मग एरिया 51 मध्ये जे मृतदेह सापडल्याच्या अफवा आहेत त्यांचं काय? काय ते खरोखरच मृतदेह होते की अपघातात सापडलेले परग्रहावरचे जीव?
विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर प्रकाशाच्या वेगाने प्रवास करणं आपल्याला अजूनही अशक्य आहे. पण जर कोणी स्पेस टाइम वाकवून आपल्यापर्यंत पोहोचलं असेल तर त्यांची बुद्धिमत्ता आपल्या कल्पनेच्या हजारो वर्ष पुढे असेल. पेंटागॉननं अलीकडे जारी केलेल्या टिकटॅक व्हिडिओज पाहिले तर अंगावर काटे येतो. ती यानं हवेत अशा कोनात वळतात जे भौतिक शास्त्राच्या नियमांना फाटा देतात. कोणताही आवाज नाही, कोणताही धूर नाही, फक्त अफाट वेग. मग विचार करा, जर ते आपल्या आजूबाजूला आहेत तर ते शांत काय? कदाचित ते वाट पाहत आहेत आपल्या पुढच्या चुकीची किंवा आपल्या पुढच्या मोठ्या झेपेची. एरिया 51 ही केवळ एक लष्करी जागा नाहीये, ते एक प्रतीक आहे मानवाच्या त्या भीतीचं आणि कुतूहलाचं, जे सांगतं की आपण या अथांग अंधारात एकटे नाहीयेत. ज्याला आपण भविष्य समजतोय ते कदाचित त्यांच्या भूतकाळाची पुनरावृत्ती असावी का? सत्य हे नाहीये की एलियन्स आहेत की नाही. सत्य हे आहे, जेव्हा ते समोर येतील तेव्हा मानवाचा अहंकार आणि त्याचे सर्व धर्म, सर्व सीमा एका क्षणात धुळेला मिळतील. आपण तयार आहोत का त्या सत्याचा सामना करायला, जे लपवण्यासाठी एरिया 51च्या भिंती उभारल्या गेलेत? हे रहस्य कदाचित कधीच उलगडणार नाही, किंवा कदाचित ते आपल्या इतक्या जवळ असेल की आपल्याला ते दिसत नसावे. तुर्तास इतकंच. तुम्हाला काय वाटतं, खरंच एलियन्स अस्तित्वात आहेत का? हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि प्रमेय क्षेत्र ह्या माझ्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.